वक्फ बोर्ड एक असं नाटक जे काँग्रेसच्या काळात उभं राहिलं आणि त्या नाटकाचा फटका कोणाला बसला असेल तर त्या हिंदूंना. हिंदूंच्या अनेक जागा, घरं, देवस्थानं ही ह्या नाटकाची शिकार झाली. वक्फ बोर्ड म्हणजे नक्की काय? एक अशी गोष्ट की जी पहाटे, दुपारी, संध्याकाळी कधीही तुमच्या दारापर्यंत येणार. तुमच्या दारांवर एक नोटीस लावणार आणि म्हणणार आहे की ही जागा, ही वास्तू, हे देवस्थान हे आमचं आहे. आमचे आजेपणजे जेव्हा केव्हा भारतावर आले तेव्हा त्यांच्याकडे ही होती आणि असं म्हणून तुमच्या घरावर, जागेवर, देवस्थानावर कब्जा करणार. तुम्ही कोर्टात जाणार, पोलिसांकडे जाणार, ते म्हणणार हे आमच्या ताब्यात नाही, हे आमच्या हातात नाही. तुम्ही वक्फ बोर्डमध्ये जा. मग तुम्ही वक्फ बोर्डमध्ये जाणार. तिथे गेल्यावर तिथे माणसे त्यांचीच, न्याय देणारे पण त्यांचेच आणि त्रास देणारे पण त्यांचेच. असं एक नाटक उभं केलं जायचं आणि आपल्या घरांवर, जागेंवर, देवस्थानांवर कब्जा केला जायचा की आपण किती प्रयत्न केले तरी काय करू शकत नव्हतो. आपल्याला सगळ्या बाजूने असं अडचणीत आणलं जायचं की आपल्याकडे कोणताच पर्याय राहत नव्हता. किती वास्तू, ते देवस्थान, ती जागा त्यांच्या ताब्यात देणं भाग पडत होतं. लोक ह्या गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत. जोवर लोकांच्या दारात, घरात ही असली नाटकं पोचत नाहीत तर लोकांना याचे गांभीर्य कळत नाही. यामुळे ह्या असल्या नाटकांची मजाल वाढत चाललेली. ह्यावर आळा घालायचं काम, ह्यांना रोखण्याचं पहिलं पाऊल जर कुठं उचललं गेलं असेल तर ते आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण ह्यांनी मिळून एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला की त्या निर्णयाचे परिणाम आपल्याला संपूर्ण देशात पाहायला मिळतील. आता सुरुवात झाली. आंध्र प्रदेशमध्ये वक्फ बोर्ड हा बंद झालेला आहे. आता ही सुरुवात, एक पहिलं पाऊल आहे संपूर्ण देशातून अशी नाटकं बंद करण्याचे. पाहू पुढे काय होते. याबद्दल आपले मत काय हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि श्वास मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब आणि ह्या व्हिडिओला लाईक करा.